सविता, सविता मला माफ कर ग. तू आहे ना खूप माती खाल्लीस आता. तू आधी ते पाठ करून घे रे. आणि आता जर तू टेक नाही दिलास तर माझ्यावरती आहे ना 302चा कलम लागेल तुझ्या मर्डरचा. रेडी आहेस? ॲक्शन. गुन्हेगारांनी केले कितीही कांड तरी मन म्हणतं तू रोज न्यायासाठी भांड. अरे कित्येकांच्या पापांचा घडा भरला, मी पुण्याईला म्हणतो आता तरी थोडं सांड. शर्लॉक होम्सचं डोकं आणि स्टाईल मध्ये अय्या जेम्स बॉन्ड. तुमच्या सेवेत हजर आहे असल मराठी डिटेक्टिव्ह, डिटेक्टिव्ह जेम्स वांड. तू आहेस बावळट ध्यान. हा, टवाळ कुठला नुसता हिंडतो बेभान. आमचं आयुष्य आहे छान. हा, फक्त थुंकू नका हे असलं पांचट शब्दांचं पान. हा हा येतो येतो प्रत्येकाचा दिवस येतो दत्ता. हा. माझा पण येईल. हा. आणि जेव्हा माझा दिवस येईल ना तेव्हा थुंकलेल्या पानासकट हे सगळे तिखट शब्द गिळावे लागतील. जग प्रसिद्ध डिटेक्टिव्ह होईन मी, डिटेक्टिव्ह जेम्स वांड. अरे भोसरी, शिवी भोसरीत हा इथं का आला होता ते तुला माहितीये का ग जसवंती? का? सांगा. हो हो, मी MPSC आणि UPSCचा अभ्यास करायला आलो होतो. पण मला कळलं की ते माझ्या आयुष्याचं ध्येय नाहीये. लायकी नाही. म्हणूनच मी डिटेक्टिव्ह गिरी सुरू केली. अरे तुमची पोलिसांची कुठलीही केस द्या, मी अशी एका मिनिटात हातोहात सॉल्व्ह करून दाखवतो. क्राईम केस आणि तुला सोडवायला हो, देऊ मला. तुला? अरे MPSC ला 6 वेळा तोंडावर आपटलेला तू, तुला क्राईम केस सोडवायला देऊ? माझ्या इगोवर जाऊ नको दत्ता. अरे कसला इगो? थांबा थांबा थांबा. तू याच्यावर का चिडतोय? मी आहे ना. तुझ्या करिअरचं बाकी काहीच नाही झालं तरी मी तुला ऍक्टर बनवेन. नौटंकी छान जमते तुला. नौटंकी, नौटंकी आणि मी हो. हाच नौटंकी. लक्षात ठेवा, हाच नौटंकी एकदा सगळ्या क्रिमिनल्सची टंकी रिकामी करेल. गळा घोटेल डोळ्यातनं असे अश्रू वाहतील, चड्डीत सुसू होईल, थरथर कापतील. फक्त एक संधी पाहिजे मला. जस्ट वन चान्स फॉर माय गणपती डान्स. हा मातीच आहे ग. एक मिनिट. जस्ट काय काय मारते काय तुला मारू काय? Hello? तुला मारू काय? हा हॅलो. हो, काय झालं? व्हॉट? अहो नाही, पण अहो सोमनाथ जाधव हे असं काही करूच शकत नाहीये. अहो तुम्ही नाही नाही नाही, माझा विश्वास नाही बसत. ठीक आहे. हॅलो हॅलो, मी येतो. मी घटनास्थळी येतो. हा. दादा दादा, हा, काय झालंय? अगं माझा एक मित्र होता सोमनाथ जाधव. मोठा पत्रकार होता. त्याचं काय? फोन आला की त्यानं म्हणे अचानक आत्महत्या केली. तुझ्या जवळचा मित्र होता का? अगं ऑफकोर्स. मग त्यांनी असं का केलं? नाही माहित मला. सोमनाथ जाधव तो पत्रकार, हा त्याने आत्महत्या केली? हा हो हो, अरे तो तर आपल्या घरी पण आला होता ना. एक्झॅक्टली तोच. खूप धाडसी माणूस होता रे. तो असं काही करणं शक्यच नाहीये. हे एक सेकंड, मला असं वाटतं मागच्या वेळेस तो आपल्या घरी आला होता हा, तेव्हा त्याचा चेहरा वेगळंच काहीतरी सांगत होता. नीट आठव.
तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी कोण विचारणारा तू कोण? मी कोण आहे विचारणार, तू कोण? मी कोण विचारणारा तू कोण विचारणारा मी कोण विचारणारा तू कोण विचारणारा मी कोण विचारणारा तू नक्की कोण? अरे लाज, लाज आहे का लाज? लाज वाटू द्या जरा. लाज? एक सेकंड हा? लाज माझी लाज कित्येक वर्षात मला माझीच लाज सापडली नाही. काय गंमत आहे ना? चायला तुम्हाला सापडली का कुठे माझी लाज? तुम्हाला सापडली का? अरे सोमनाथ, दारात काय करतोयस? ये आतमध्ये ये. अरे हा कोण नवीन घरगडी आणून ठेवलायस इथे? काढून टाक याला. अरे माझा मित्र आहे तो, जयेश वांड. आणि घरगडी काय म्हणतोस? याच्या आधी भेटलायस तू त्याला? 7-8 वेळा आलायस की. ये बस बस. मी याला भेटलोय? हा, अरे मी एकदा कोणाचा चेहरा पाहिला ना, की जेम्स वांड कधीच कोणाला विसरत नाही. अशक्य, मी याला भेटलोच नाहीये. अरे माठा, आलेल्या माणसांकडे थोबाड वर करून बघितलंस तर चेहरे लक्षात राहतील ना. हा, आत्तापर्यंत हा 7-8 वेळा घरात आलाय, पण याच्याकडे तू बघितलंस कधी? घरगडी म्हणल्यावर, आहे की नाही? आणि आता घरगडी म्हटलंच आहे तुला. पाणी घेऊन ये आम्हाला, चाल. जेम्स वांडचा अपमान. सोमनाथ, अचानक आणि असं घाईघाईत का आलायस? अरे दत्ता, मी तुला बोललो होतो ना त्या हॅकरच्या बाबतीत. हा, हो मला पण याच्याबद्दल माहिती आहे. एक मिनिट. तुला त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? हो, त्या हॅकर बद्दल मी सगळी माहिती मिळवली आहे. तो काय करतो, त्याची कार्यपद्धती आणि त्याचे सगळे कांड, ती सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करीन. अरे मग दे ना लवकर, तातडीने कारवाई करतो मी. ती सगळी माहिती मी एका हार्ड ड्राईव्ह वरती सुरक्षित करून ठेवलेली आहे. हा, ओके. त्या डिलिव्हरीची वेळ आणि जागा मी तुम्हाला पर्सनली मेसेज करीन. ओ पत्रकार साहेब, ऐका ना, तुमचा जो स्मार्टफोन आहे ना, तो स्मार्टफोन तोडून फेकून द्या. ठीक आहे, तुमचं जे सिम कार्ड आहे ते तोडून फेकून द्या आणि तो डब्बावाला फोन घ्या साधा, आणि नवीन सिम घ्या. नाहीतर काय, कोणी सांगावं, ते हॅकर लोक येऊन तुम्हालाही त्रास देतील. 15 क्राईम थ्रिलर वेब सिरीज बघणाऱ्या माणसांनी 15 वर्ष पत्रकारिता करणाऱ्याला अक्कल शिकवायची नाही बरं का? नाही, एवढा एक्सपिरियन्स आहे ना, एवढा अनुभव असताना सुद्धा ते हॅकर लोक एवढा पाठपुरावा करून पण तुमच्या हाती लागलेले दिसत नाहीयेत. म्हणजे आश्चर्य आहे नाही का? अरे जयेश, जरा गप्प बस. दत्ता, जरा या माणसाला सुद्धा तुमचा प्रसाद एकदा मिळू द्याच. हलकट कुठला? मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मेसेज पोचवीन. आता मला जायला हवं. तुम्ही दोघं काळजी घ्या. अरे मी येतो. हो. सोमनाथ ऐक. सोमनाथ ऐक ना. अरे सोमनाथ, हा काय म्हणतोय? सोमनाथचं पत्र आहे. अरे थँक्यू. थँक्यू. ए बाबा, दत्ता भिडे मी आहे रे. ऐक. सोमनाथचं पत्र. तुलाच का वाचायचंय? माझा मित्र आहे, माझं पत्र आहे. अरे पण मी डिटेक्टिव्ह आहे अरे ना. तू कसला मी डिटेक्टिव्ह? वाचू. बस बिनकामाचा हे घेऊन डिटेक्टिव्ह. मी काय करू? आणि बघ तुझं तू बघते काय आपला मित्र ए, वाच. सोमनाथ काय म्हणतो. सोमनाथ, हे दत्ता भाई, अरे डेंजर मॅटर झाला रे भाई. ये दत्ता भाई, अरे तुला आठवतंय का भाई, आपल्या कॉलेजमध्ये हेमा, रेखा, जया, सुषमा आणि निर्मला, हा भाई, त्या आयटम होत्या माहितीये का भाई? अरे भाई आपलो ऐक ना, त्या पाचीन सोबत आपण एकाच वेळी पार्ट टाइम लफडी करत होतो ना भाई. हा मग भाई, अरे काय आहे भाई, पण नंतर आहे ना तुझ्या बंटाईला ते झेपलं नाही. हा मग गाडी लोड व्हायला लागली रे भाई, आणि मग काय आपण सोडून दिला त्यांना. हा काय आहे ना, मग पण आपण काय केला भाई, आपण शिकला आणि त्यानंतर पत्रकार झाला. बोल भाई बोल. अरे पण भाई या पत्रकारितेच्या नादात, सायबर क्रिमिनल ब्रह्मराक्षसचा पत्ता कट करण्याच्या नादात, अरे जण माझंच बल्ल्या केला ना भाई. आता बोल, आता काय करू, बोल भाई तू. अरे काय केलं त्याने? गेम केला भाई. त्यानं काय केलं, माझी आयटम संहिता आहे की नाही, त्या संहिताला त्या पाचीन सोबतचे प्रायव्हेट चॅट्स, फोटोज, व्हिडिओज सगळं पाठवलं ना भाई. हा मग, अरे भाई आपली तर फुल फाटून हातात आली ना भाई.
अरे नाही माहित बाई, काय माहित नाही. त्या चिरकुटनी सगळी माहिती कुठून लंपास केली काय सांगायचं बाई. पण गेम झाला भाई आपला. काय आहे ना, मी पोलीसकडे जाणार होतो भाई. हा पण मागच्या आर्टिकल मध्ये तुला आठवते का बघ, हे भाई दत्ताभाई ते भ्रष्ट पोलिसांचा भांडाफोड केला की नाही आपण, त्यामुळे आपण तक्रार करून काही घंटा आपल्याला कोण उभा करून येणार नाही रे. कोण येणार आपली तक्रार रे भाई, बोल. आणि आता काय आहे ना, आपली आता फाटून फुल दरवाजा झाली आहे भाई. एक दरवाजा म्हणजे भाई कोण पण येऊ जाऊ शकतो एवढा दरवाजा झालाय भाई. म्हणून आहे ना भाई, म्हणून आपण आहे ना आपणचाच गेम स्वतःचा करतोय भाई. खलास करतोय आपण स्वतःला. आपण शेवटचा तू आहे दत्ताभाई. भाई दत्ताभाई, तुझ्या बंटाईसाठी ना त्या ब्रह्मराक्षसचा पत्ता तूच कट कर भाई. हा भाई, आता आपण आपला टाइम झालाय भाई. ओके, आता आपण ना चाललाय ऑफ व्हायला. हे बघ, ते यमराजाचं सायरन वाजायला लागलाय, त्याची गाडी आली आहे भाई. अरे भाई, तुझा निघतोय रे, तुझा बंटाई सोम्या. आवडलं आपल्याला, आवडलं. काय झकास रापचिक लिहिलंय दत्ता. आवडला मस्त. हा खरं पत्रकार आहे. हा पत्रकार आहे. यानं तुला सांगतो, जवळजवळ 6 संपादकांना यानं वेळ लावलंय. आणि आहे अजून आहे. आणि 1 2 3 तिघा जणांनी आत्महत्या केल्या याच्यामुळं. आत्महत्या केल्या. मग याला अटक का नाही झालीये? काय आहे जास्वंदी, हे याचे लेख वाचून लोक आत्महत्या करतात. याच्यावर कोण विश्वास ठेवणार? कोर्टानं पण ठेवला नाही. याच्या विरोधातल्या सगळ्या केसेस घेतल्या, माग सगळ्या केसेस फेटाळल्या. बा इज्जत बरी. तू भाऊक होतोय? हो तुला काय झालंय? हो, काय सांगू जास्वंदी, माणूस गेल्यानंतरच ना त्याची खरी किंमत कळते रे. तुला काय सांगू जास्वंदी, मला आता कळतंय. मी आज एक अत्यंत गुढी लफडेबाज आणि माझा होणारा लवगुरू गमावला. Oh my God, I'm done. माझा गुढी लफडेबाज गेला रे. मी सिंगलच मरला. दत्ता, ब्रह्मराक्षसचा पाठपुरावा करताना मी खूप काही गमावलंय रे. त्याच्या विरोधात जमा केलेले सर्व पुरावे माहिती त्यांनी माझा लॅपटॉप आणि मोबाईल हॅक करून नष्ट करून टाकलं रे. तरी पण मी माझ्या एका खबऱ्याकडे त्या सगळ्या माहितीचा बॅकअप एका हार्ड ड्राईव्हवर जमा करून ठेवलाय. त्याचं टोपण नाव आहे सांताक्रूज. त्याचा नंबर नीट नोट करून घ्या. मी त्याला बोललोय की माझा एक माणूस तुला नक्की भेटेन. त्याला तू ही सगळी माहिती आणि पुरावे त्याच्या सुपूर्द कर. दत्ता या कामासाठी तू जयेशला पाठव. त्याच्यावर कोणालाच संशय येणार नाही. ती सगळी माहिती आणि ते पुरावे तुमच्या ताब्यात घ्या. आणि हो, त्या माझ्या हेराला भेटण्यासाठी एक पासवर्ड मी तयार केलाय. तो पासवर्ड आहे, माझं नाव टॉम क्रूज, माझं गाव सांताक्रूज. ती सगळी माहिती तुम्ही तुमच्याकडे जमा करून घ्या रे. ठरलेल्या जागेवर आणि ठरलेल्या वेळेला तर तुम्हाला नक्की भेटेल. तोपर्यंत दत्ता माझ्याकडून बाय. कसं हो? हा बोलताना नीट बोलतोय हो. आणि लिहिताना असा का लिहितोय? आणि टॉम क्रूजचं यमक सांता क्रूज सोबत कोण जोडतं? जायला
हा टॉम्या सांताक्रूजचा आहे. हॉलिवूडचा टॉम्या आपल्या सांताक्रूजचा आहे. मला नव्हतं माहित. शेवटी शेवटी तुझ्या त्या लफडेबाज मित्राला पण कळलं काय की या इम्पॉसिबल मिशनला सोडवणारा टॉम्या हिरो हा मीच आहे, द जेम्स वॉन्ड. अरे येड्या, त्याला माहितीये की तू माठ आहेस. तुझ्यावर कुणीही संशय घेणार नाही, म्हणून या मिशन इम्पॉसिबल साठी तो तुला पाठवतोय. कळलं? मोठा शान. थांबा थांबा. माझा स्वाभिमान डिवचू नकोस दत्ता. अरे थांबा, तू थांबा. सामान बांध आणि चालू पड. नाही म्हणजे डिवचलं तरी चालेल, हा. गरीब आहे मी. दोस्त आहे ना तू, आपला दोस्त आहे ना, यार आहे तुला ना. अरे काय लाज. बस, किती भांडताय इथे? सिच्युएशन काय आणि तुम्ही करताय काय? तू शांत बसा आता. दत्ता, जास्वंदी, अरे मला माझी पहिली केस मिळाली रे. डिटेक्टिव्ह जेम्स वॉन्ड्स एरा बिगिन्स. नाही बाबा, शी, किती घाण नाचतो हा. महाघाणेरड शी. नाही. म्हणूनच ऐक ना जास्वंती, मी काय म्हणतो, तू पण जा ना त्याच्यासोबत. मी तू याच्यासोबत? सोनली माझी. तुझं म्हणणं आहे मी याच्यासोबत जाऊ? हा ग. मी याच्यासोबत जाणार नाही. ही तुमची केस आहे, तुमचं तुम्ही काही करा. मी जाणार नाही. माझा काही संबंध नाही याच्याशी. मी का जाऊ? हो थांब अगं ऐकून तरी घे. तू अरे असं काय, तू अगं फॉरेन्सिक शिकतेय ना, फॉरेन्सिक शिकतेस तू. त्याचं काय? तू याच्यासोबत जर गेलीस ना तर तुला प्रत्यक्ष फील्डवर जाऊन असा केस सोडवण्याचा एक्सपिरियन्स वगैरे मिळेल, अनुभव. दादा, हा मी आत्ताच ऍडमिशन घेतले की नाही? बाबा, या एक्सपिरियन्सची तर मला काहीच गरज नाहीये. खरं कारण सांग. खरं कारण सांग. सांग. हो सांगतो. काय आहे ना, त्या सोमनाथ बद्दल ना अख्ख्या पोलीस दलाला इथल्या तिटकार आहे, प्रचंड तिरस्कार आहे. हा, आणि आपल्याला त्या ब्रह्मराक्षसाची केस सोडवायची आहे की नाही, त्या ब्रह्मराक्षसाला गाफील ठेवूनच गुप्तपणे सोडवली पाहिजे की नाही, बरोबर? मग आणि आता काय आहे, त्या सोमनाथनं आपल्याला सांगितलं या जयेशला पाठवा म्हणून, पण इकडे ये, इकडं काय? याची देही याची डोळा दाखवतो तुला. हे बघ तू शी, किती घाण नाचतो. काय कसं, म्हणजे ह्याच्या बेसिक मध्येच गडबड आहे ग. तुला असं वाटतंय की एवढी सेन्सिटिव्ह केस मी याच्यावर सोपू नाही? म्हणून मला जरा तुझी मदत, प्लीज प्लीज प्लीज. माझी मदत? हा प्लीज जरा. तुला माझी मदत पाहिजे? ऑफकोर्स, जरा बरं होईल. मी जाऊ? मला बरं होईल गो बाई. अगो बैताडी. साहेब, हा, थोडं चहा पाण्याचं बघा की साहेब. अगं तू येडीपेडी झाली की काय? अगं तू पोलिसांकडे लाच मागतेस? नाही जमणार. तू असंच कर. तू नाही देणार? नाही देणार. ठीक आहे, तू आणि तो बघून घ्या. मी चालले. बाय. थांब. देतो बाई, देतो. आडला हरी आणि गाढवायचे पाय धरी आणि काय म्हणतं ते आलिया भोगासी असावे सादर. हा, चला निघायचं आता. थोडं रिस्की काम आहे साहेब. नाही आता असू दे, आता तेवढं काय नाही. घे बाई, घे. हे घे, हे अजून घे. हा, एक काम करतो मी मॉर्ग मध्ये जाऊन त्या सोमनाथच्या बॉडीच्या फॉरेन्सिकची काही माहिती मिळते का बघतो. ठीक आहे, तू रिच सेफ. ओके. मला फोन कर. येडी खोट्या नोटांवर पटली. इकडे करणार थोड्या. मला ऊन नाही लागत आहे का? थोडा काळा पडला तर काही फरक नाही पडत. हो, तुझ्यापेक्षा तर नक्कीच गोरा आहे ना मी. खूप वेळेचा पक्का आहे हा सांताक्रूज. हा, 40 मिनिटं झाली आपण इथे थांबून. त्या सांताक्रूजचा अजून ईस्ट का वेस्ट काही पत्ता नाहीये. अगदी तुझ्यासारखा. नाही बरोबर आहे ना. तुला पाहायला कोणीच कधीच उत्सुक नसतं, माहिती आहे का तुला? झालं हां झालं. हां. इकडे कर थोडा. हा कोण आहे?
कोण आहे बाबा तू? हाय. उन्हात थांबून मागचं भाजलं, आता नाव सांग. पासवर्ड द्या. पासवर्ड सांगा. पासवर्ड सांगा. पासवर्ड सांगा. नाही सांगितलं तर लय मोठा माहित प्रॉब्लेम होईल. पासवर्ड सांगा म्हणतोय तर प्लीज पासवर्ड सांगा, नाही तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. हा हा काय सांता क्रूज आहे का? माहित नाही तो वेडा आहे पण. पासवर्ड पासवर्ड सांगा. पासवर्ड थांबा. पासवर्ड सांगा. पासवर्ड पासवर्ड द्या की. पासवर्ड द्या. हा कोण आहे वेडा? हट हट हट. शू. पासवर्ड द्या, नाही तर पासवर्ड द्या. नाहीतर काय? नाहीतर काय? अरे नाहीतर म्हणतोय तर तू. तुम्ही कोण? आणि तुम्ही कोण? आणि मी इथं काय करतोय? कोण साला मेंटल केस आहे आपल्या मागे का लागलाय? हा पोरगा तसा चिकना आहे, चिकना चिकना वाटतो तो तुला? पण हा येडा आहे. हा ते बरोबर आहे. मला असं वाटतंय हा सांता क्रूज आहे. नाही. हो हो, मी याला फोन करते. हा कदाचित आपला नंबर बघून याला कळेल की आपण कोण आहे. मी फोन करते. तोच आहे. अरे हाच आहे सांता क्रूज. काय? याचाच नंबर आहे हा. हा हा खबरी तर साला स्वतःच बेखबर आहे. हा हा आपल्याला काय खबर देणार? विसरबोळा आहे हा. अरे हा तर घसडीचा पोरगा आहे रे. काय खबर देणार हा? आपण एक काम करूया, आपण त्याच्याकडे जाऊया. नाही नको नको नको. आपण जाऊया. हे बघ, हे घे सेफ्टी हा साठी. ठीक आहे, सेफ्टीसाठी. चल. माझ्या मागे राहा. चल. त्यांनी मारलं तर तू पुढे ये, पण आत्ता मागे राहा. मिस्टर सांता क्रूज, तुम्हीच आहात का? आता तरी कळालं का माझा प्रॉब्लेम काय आहे ते? हो. मग सांगा की पासवर्ड. काय बरं? हा माझं नाव टॉम क्रूज हा? आणि माझं गाव सांता क्रूज, बरोबर ना? नाही, हा नाही तो पासवर्ड. नाही 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 नाही. मग 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 आता काय करायचं आपण? आता काय करायचं हे तूच सांग. माझ्या मते ना तुम्ही दोघं प्रयत्न करा. हा. मी सांगतो कुठलं बरोबर आहे ते. हैं? 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 मिस्टर सांता क्रूज, तुमचं पासवर्ड आहे माझं नाव ब्रूसली, माझी आई जुईली, मी खातो इमली, आजीचं घर डोंबिवली. नाही 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 नाही, हा नाही. सोने की चैन दिल का चैन, तू है मेरा जैकी चैन, तेरे मस्त मस्त दो नैन. छी. ऑस्कर पान मसाला, ऑस्कर पान मसाला. टपरीवरती जा आणि म्हणा मला ऑस्कर मिळाला. थुंकून थुंकून लाल केला, जो रस्ता आधी होता काळा. हा थांबा, आठवलं. पासवर्ड आहे माझं नाव टॉम क्रूज आणि माझं गाव सांता क्रूज. ए वेड्या, तुला कळत कसं नाही? अर्धा तास डोका खाऊन गेला माझा. तुला सोडणार नाही. चला. आता कन्फर्म झालं ना, पासवर्ड सेम आहे. कन्फर्म झालं ना? चला चला जाऊया. चला. दमलो रे दमलो. अरे कुठे घेऊन आलास रे? कुठे?
आ आ चल आ, चल 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 आ, चल आ, चल आ. पार्टी कन्फर्म झाल्याशिवाय आपण कुठली माहिती देत नाही बरं का. हा तसं तर आपण लय प्रिपेक्ट अँड प्रोफेशनल आहे. आणि इथं इथं एवढी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन लपवून ठेवली असेल हे कुणाच्या बापाच्या पण लक्षात यायचं नाही. हे माझ्याकडे राहू देऊया, ठीक आहे. बस ठीक आहे. मला सांग, तुला त्या ब्रह्मराक्षस बद्दल काय माहितीये? ब्रह्मराक्षस 2023 पासून फॉर्म मध्ये आला. तो भारताचा असा सायबर क्रिमिनल आहे ज्याला तेललाव्या पैलवान म्हणून ओळखतात. का माहितीये का कारण का तो कोणाच्या हातीच येत नाही. आणि गेल्या 3 वर्षात त्यांनी एवढा उत्माद घातलाय तुम्ही म्हणताल ते फ्रॉड केलेत त्यांनी. तुम्ही म्हणताल ते, तुम्ही नाव घ्या फक्त. काय म्हणतात ते, फिशिंग कॅम्पेन, बँकिंग फ्रॉड, UPI फ्रॉड आणि अजून काय असतं ते हँडसमवेअर. बाबा, तुला रेन्समवेअर म्हणायचं होतं का? हा तेच ते त्यांनी असले सॉफ्टवेअर बनवले ज्यात त्यांना लोक पैसे टाकतात, म्हणतात इन्व्हेस्ट केले की डबल होईल म्हणून. कसला काय, नुसते फ्रॉड करतोय. मग परत ते सोशल मीडिया फ्रॉड, मग परत OTP फ्रॉड, आणि अजून काय असतं ते डिजिटल अरेस्ट, आणि काय असतं ते सेक्स्टॉर्शन, ते सगळं लॉटरीचे स्कॅम. अहो लिस्ट लय मोठी आहे, काय सांगू. अरे सायबर अटॅक बिटॅक तर मला माहितीये, सायबर स्कॅम, घोटाळे, फ्रॉड वगैरे. यात नवीन काय सांगतोय हा? अच्छा, तुला सगळं माहित आहे ना. हो. मग एक काम कर, तूच सांग ना. सांता क्रूज, तू थांब जरा, यालाच बोलू दे. बोल 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 ना बोल. एकच मिनिट. मला सगळंच येतं. पण मी याची परीक्षा घेत होतो. जेम्स वॉन्डला अजून याला पडताळायचं आहे. बघूया याला किती येतं ते. म्हणून मी म्हणतो की तूच बोल. सायबर क्रिमिनलला पैसे कमवण्यासाठी काय लागतं? तुमचा डाटा म्हणजे काय? तुमचं नाव, गाव, पत्ता, सत्ता, तुमची जन्मतारीख, फोटो, व्हिडिओ, तुमचा बँक अकाउंट नंबर, त्याचा पासवर्ड, OTP, पॅन कार्ड, आधार कार्ड. अहो एक्सक्रिटा अहो ही सगळी इन्फॉर्मेशन त्याला मिळती कशी? तो काय करतो, आपल्या त्या खतरनाक सॉफ्टवेअर मधून आहे ना तुम्हाला SMS पाठवतो, तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवतो, तुम्हाला फिशिंग ईमेल पाठवतो, आणि ती लिंक तुम्ही एकदा ओपन केली की तुमचा सगळा डेटा एकदम हॅक करतो. आणि या मार्गाने जर डाटा नाही मिळाला किंवा जर कमी पडलं तर तो फोन कॉल वापरतो. ते पण कमी पडलं तर तो डार्क वेबवरनं विकत घेतो ही सगळी इन्फॉर्मेशन. अहो लय काहीतरी घेत त्याच्याकडं. आणि एकदा का तुमचा त्याला डेटा मिळाला की तो काय करतो, तुमचा फोन, तुमचा कम्प्युटर, तुमचा लॅपटॉप सगळं काय ब्लॉक करतो आणि अनलॉक करायला पैसे मागतो. नाही तर काय करतो, वेगवेगळे ॲप्स वापरतो आणि त्या ॲप्स मधून आहे ना तुमची स्क्रीन रेकॉर्ड करतो, तुमचा पासवर्ड आणि तुमचं UPI पिन काढतो, आणि मग आहे ना सिम कार्ड बदलून सगळं UPI ॲपवरनं आपल्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करून देतो. हे जर कमी पडलं तर तो फोटोज एडिट करतो, लय घाण एडिट करतो आणि धमकी देतो की घाणेड्या साईटवर टाकल, नाहीतर तुमचे फेक डॉक्युमेंट्स बनवल आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट करेल. अहो लय पोचलेली चीज आहे ती. आणि आजकाल काय आलंय ते AI ती वापरतो. त्यामुळे ना त्याला आता स्कॅम करणं लय सोपं झालंय. तो एका मिनिटात हजारो नाही लाखो लोकांना स्कॅम करू शकतो. आणि ना त्याच्यामुळेच आज सक्सेसफुल झालं. त्यांनी अंदाजे 1500 कोटींची लूट केली आहे आणि त्यामुळेच तो ब्रह्मराक्षस आहे. जयेश 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 अरे 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 जयेश जयेश, आईला याला काय झालं? तो हँग झालाय वाटतं. त्याच्या अल्पबुद्धीला इतक्या मोठ्या माहितीचं भडीमार झेपला नाहीये. काय च्या आईला, मी जमत तर हाकवा मत. उठ उठ उठ. ओव्हरलोड सिस्टम, ओव्हरलोड इन्फॉर्मेशन, ओव्हरलोड पाणी सिस्टम पाणी.
सिस्टम पाणी घे. ते काय नाही ते गेले काही दिवस मी केसच्या टेन्शनमुळे 3-4 दिवस झोपलो नाही ना, म्हणून थोडस राहू दे राहूच दे. अरे 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 सोमनाथ सरांच्या सायबर क्रिमिनल रिपोर्टिंगमुळे त्याची लय प्यादे गचकली, पण तो कधी हाती नाही आला. आणि आता काय, त्याच्याकडे तर AI आलाय. आता तो झाला सेल्फ इंडिपेंडेंट. म्हणजे या कारणामुळे त्या लफडेबाजला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. ओ, आता मला कळलं. हा लफडेबाज? अरे तुला माहित नाही, सोमनाथ जाधव एक नंबरचा. जयेश, नंतर सांगतो. मला एक गोष्ट सांगा, एवढी बली लोक त्याला पकडू शकले नाहीत, मग तुम्ही कसे पकडणार? व्हेरी गुड क्वेश्चन. लई हुशार आहे तू. हा तुझं नाव सांग बरं. बोल ना. याचं एक्सप्रेशन जरा भलतेच दिसतात. अरे ते सकाळचे एक्सप्रेशन्स आहेत, तुला कळणार नाही. नाही आठवलं ना, नाही सांगता आलं ना. मग कुठल्या लायकीने तू द ग्रेट जेम्स वांडच्या टॅलेंटवर प्रश्न उचलतो रे? कुठल्या तोंडाने? तुझ्याकडे आणखीन काही इन्फॉर्मेशन असेल तर सांग, नाही तर आम्ही इथून जातो आणि तू पण इथून निघ. जी काय माहिती आहे ना ती एवढीच आहे. बाकीची माहिती त्या डिस्कमध्ये. मला अजून कुठून काय समजलं तर मी येतो ना सांगायला. हा कुठे गेला? जाऊ दे त्याला, चला निघूया आपण. हा परत आला? काही बोलायचं राहिलं होतं का? झालं ना सांगून. तुम्ही कोण? मी कोण? नाही 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 नाही. मी तर काय चल चल करतोय? चल चल, नंतर भेटू दादा, नंतर भेटू. चल. अहो ऐका की. हॅलो, अहो कुठे जात आहे सांगा तर की. हा मला चॅटिंगवर सहजासहजी माहिती देत नाहीये. याला मला भेटायचंय. जाऊन भेटून या मग. काय? किती रिस्क आहे यात तुला कळतंय का? थट्टा करायची वेळ आहे काही. मी जर त्याला भेटायला गेले तर आपण उघडे पडू. मला तर वाटतंय की आपण हे सगळं इथेच थांबवायला हवंय. आपले चेहरे जगजाहीर होऊन पुढची कारवाई होईपर्यंत आपण देशाच्या बाहेर असू. निश्चिंत राहा. तू भेटून ये, मी पुढचं बघतो. अरे आपण 2 वर्ष अज्ञात राहून साठवलेला हा जो पैसा आहे ना, तो सगळा एका क्षणात गमावून बसू. कळतंय का तुला? आय नीड दॅट मनी, डॅम इट. हे बघ, माझं स्वप्न एक अशी वेबसाईट जी चोरलेल्या डेटाचं ऑनलाईन मार्केट असेल. तिथे जगभरातील कोट्यावधी लोकांची इन्फॉर्मेशन, वेगवेगळ्या कंपन्यांची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जी त्यांच्याच कॉम्पिटिटर्सला आपण विकू. वेगवेगळ्या देशांचं सरकार पलटवता येईल असे त्यांचे कागदपत्र, डिफेन्सचे सिक्रेट्स. आणि हे सगळं जर एकाच ठिकाणी पाहिजे असेल ना, तर किती हेर पेरावी लागतील.
किती हॅकर्सची मोठी सेना उभी करावी लागेल. किती अनट्रेसेबल डेटा सेंटर्स उभे करावे लागतील. किती अभेद्य नेटवर्क सिक्युरिटी उभी करावी लागेल. आणि हे सगळं डिजिटल साम्राज्य उभं करण्यासाठी किती पैसा लागेल. हे बघ सुप्रिया, तुला हे करावंच लागेल. काय, खूप वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. त्यामुळे तू जोपर्यंत त्याला भेटत नाहीस तोपर्यंत तो आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. छान होतं ना माझं कॉलेज कॅम्पस. एकदम बेकार, फालतू. तू पण फालतू. ते मला माहितीच आहे. हे अरे एक सेकंड, काय, कोणाच्या रडण्याचा आवाज येतोय असं नाही वाटत? कोण रडतंय आपल्या घरी? अरे दत्ता रडतोय. दत्ता. दादा रडतोय. हो, बघ बघ, चेक कर. नाही साहेब ऐकव साहेब, आई रक्ताची शपथ सांगतो, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत हो साहेब. असं कसं सोडू? तुम्ही केलेल्या प्रॉपर्टी अँड बँकिंग फ्रॉडचे पुरावे आहेत माझ्याकडे. गुपचूप ठरवलेले पैसे बँक अकाउंटला टाकून दे, नाहीतर आयुष्य बरबाद करेन तुझं मी. मला नका अरेस्ट करू साहेब, प्लीज. अरे कोणी तिकडे कशी कोणी हॅलो. ए हरामखोर, मला माहितीये की तू त्या ब्रह्मराक्षसचा माणूस आहे. हॅलो, हे फ्रॉड साला, जयड्या. फोन काट केला. अरे जयड्या मूर्खा. अरे दत्ता, स्वतः तू एवढा मोठा पोलीस इन्स्पेक्टर असून चक्क एका फालतू माणसाकडनं डिजिटल अरेस्ट होतो. अरे अरे आम्ही समाजात काय तोंड दाखवायचं रे? अरे शाण्या, तुला मूर्खांनो, मी तुम्हाला हे सांगत होतो की माझा कॉल टॅप करा. जर काय माझा कॉल टॅप केला असता तुम्ही, तर त्या कॉलरचं लोकेशन ऑटोमॅटिकली ट्रेस झालं असतं. अरे आणि इकडं हे वाच, काय म्हणतो तुम्ही? कॉल सायबर क्राईम 1930 टॅप माय कॉल ट्रॅक कॉलर लोकेशन. मग गंमत करताय ना तुम्ही? गंमत करताय ना? थट्टा करताय ना माझी? नाही, गुपचूप ठरवलेले पैसे बँक अकाउंटला टाकून दे. खरंच माझी परिस्थिती नाही आहे ओ साहेब. साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत अहो साहेब. कोणी तिकडे कशी कोणी फेकले. हॅलो. जयड्या, तुझं पेपर बघ. जयड्या. सायबर क्राईम. हॅलो, सायबर क्राईम युनिट. अरे एका फालतू चोराला फसवायला इतकी चांगली ऍक्टिंग कोण करतं रे? हा, दादा, तू एवढी चांगली ऍक्टिंग कशी काय केलीस रे? हा, तसं नाही, कॉलेजमध्ये खूप ट्रॉफी मारलेत मी. हा? नाही म्हणजे काय आहे, इथे या कॉलवर पहिल्यांदा मी ऍक्टिंगच करत होतो, पण नंतर काय झालं माहिती आहे, ते पात्र होतं ना, म्हणजे माझं असं माझ्या विक्टीम वगैरे असतात ना बिचारे, त्या पात्रामध्ये मी रमूनच गेलो ग. आणि नंतर ना मी विसरून गेलो की मी पोलीस आहे. म्हणजे एवढं दादा, चुकलोय मी माती खाल्ली, मी चुकलोय. रमलो, विसरलो. अगं नाही दादा, मला वाटायचं आपण दोघच या घरात शाणे आहोत, पण आता तुला याची संगत लागली आणि तू पण वेडा झाला आणि मी एकटी पडले. बालिके, तुला पण माझी संगत लागेल. गप्पे. एक मिनिट मला एक सांग, तू सायबर क्राईम युनिटला फोन केला होता राईट? ते काय म्हणाले? एक, आणि दुसरी गोष्ट, तू त्यांना माझं नाव सांगितलंस का? हो, मी त्यांना फोन केला होता. ते बोलले की लोकेशन ट्रेस करून आम्ही तुम्हाला पाठवतो. या मूर्खपणात एक गोष्ट बरी झाली आहे की निदान तो कॉलर हा त्या ब्रह्मराक्षसाचाच माणूस आहे हे तरी आपल्याला कळलंय. ओके, येस. जेम्स वांडच्या बुद्धिमत्तेची किंमत नाही रे तुम्हा लोकांना. बर, अर्थात अतिसामान्य लोकांना अतिहुशार लोकांची किंमत कळेल तरी कशी? अरे असू दे, माझ्या हुशारीची व्यथा मी सांगू कशी आणि कोणाला सांगू? सांगूही नकोस.
चल 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 राहू द्या. अंधारात यांनी गोळी मारली आणि ती बसली असं झालं याचं. आम्ही सांताक्रूज कडे गेलो होतो ना तेव्हा मी पाहिली याची हुशारी. ए बाई, आता काय केलंय ना? याने माहितीये काय केलं? हा चक्क तिथे इन्फॉर्मेशन सांगत असताना हा जास्वंदी थोडा तरी माझ्या प्रतिष्ठेचा विचार कर. प्रतिष्ठा. एक मिनिट थांब. मला मेसेज आलाय. काय हे ऐक. येस, सायबर क्राईम युनिटनं त्या चोराची संपूर्ण माहिती आणि लोकेशन मला पाठवलेलं आहे. मी हे असंच्या असं तुला फॉरवर्ड करतो. पण आणि मी काय करतो, सायबर क्राईम युनिटला फोन करून तिथल्या लोकल पोलिसांना सांगण्यापासून मी अडवतो. ठीक आहे, तेवढं मी करतो. बट यू गाईज डू वन थिंग. तुम्ही दोघंही त्याच्या आधी जाऊन त्या चोराला पकडा. वी डोंट हॅव अ टाइम. चला कमरेला मूव क्रीम लावू, मग मूव करू. जयेश आ? हाय. अरे याला कशाला बोलवलं इथे? आणि हा न विसरता आला बरा इथे. अरे का? आपण दोघं जर त्या खोट्या इन्स्पेक्टरला पकडायला गेलो हा. तर कदाचित कमी पडू. हा म्हणून चल. नाही, मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय. हाय. मेकअप केलाय, ड्रेस वगैरे पण नवीन घेतलाय. अच्छा, कोणीतरी कोणाला तरी भेटायला निमित्त शोधतंय. फालतूची बडबड करू नको. सरकारने तुझ्या बकवासवरती जर टॅक्स लावला ना तर लोकांची गरिबी संपेल. थँक्यू. पण आतुर होतोय तुझा लवर तो, नाही का? अजून विलंब नको. सुरू करूया आपण आपली न्याय यात्रा. अति इरिटेटिंग मनुष्य कुठला. हाय संतू. तू आयजीवर आहेस का? होय, ऐक की, माझा आयडिया आहे सांताक्रूज का गजनी. किती छान. हं? हा. भावा काय? नाही, तू ज्याला पकडायला आलाय हा, तो तुला ओळखतो का? नाही. भावा, अरे काय? तुझ्याकडे त्याचा फोटो तरी आहे का? अरे नाही ना बाबा. वा, कमाल आहे. मग आपण कशाला लपतोय? लपायची काय गरज आहे आपल्याला? बोल ना. अरे मग त्याच्याकडे काय शस्त्र वगैरे असले तर? माय डिअर वाईफ हिअर वेन जेम्स वांड इज हिअर. माझ्याकडे पण आहे एक ब्रह्मास्त्र. हे नेल कटर. जास्वंदी, नेल कटर. तू चक्क नेल कटर ठेवलं माझ्या खिशात. बिनपगाराची असिस्टंट ठेवल्यावर दुसरं काय होणार आहे? ओय. तुम्ही याला बघितलं काय? हे? 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 नाही. जमायला सेम टू सेम दिसतंय. तुझा जुळा भाव आहे वाटतं. नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही नाही. नाही. चल, गैरसमज दूर करूया. आपण असे शांत का बसले आहोत? तुम्ही कोण? यो कोण? आणि मी कोण? दादा, तू रणवीर आणि ही दीपिका पादुकोण. थँक्यू. हे शाण्या,
तू वडापाव खाणार? खाशील का? मला पण भूक लागली. चल आपण सगळ्यांसाठी पार्सल घेऊन येऊ. हा ए वेड्या, हा तू डिटेक्टिव्ह आहेस ना, तू प्रश्न विचार ना त्याला. अरे हो, आहेच. मी आहे डिटेक्टिव्ह जेम्स वांड. आणि आता मी तुला सगळे प्रश्न विचारणार आहे. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही जा आणि गार्डन मध्ये फिरून या. तोपर्यंत मी याची तपासणी करतो आणि मी याची अख्खी कुंडलीच काढतो का नाही बघा. जसू, हो संतू. बरं, येताना ते वडापावचं विसरू नका, ते इम्पॉर्टंट आहे खूप. हे काय? हे ना, मी विसरलो की 2-3 दिवस हारवतो म्हणून गोंधवलंय. मग इथे नंबर का नाहीये? अग, जी मुलगी, जी भाग्यवान मुलगी, जिच्या नशिबात मी लिहिलोय की नाही, तिचा नंबर गोंधवणार आहे इथं. ईशा. अग 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 ऐक ना संतू, बराच वेळ झाला जेरचा तपास चालू आहे. आपण वर जाऊया. संतू, आपण जाऊया. चल. अरे काहीतरी बोल रे, तुला छळून मी छळल्या गेलो. अरे मलाच कंटाळा आला तुझा तपास करून. अरे तोंड उघड, काहीतरी माहिती दे, काहीतरी बोल, माझ्यावर दया कर रे, काहीतरी बोल भावा, बोल. नाव गाव तर सांग. नराधम, कुपुत्रा, कर्मदरिद्री. तुझं आपलं वेगळंच काहीतरी चालू आहे. लक्ष दे ना, तपास चालू आहे आपला. ओ अच्छा. ओ त्या ताई, माझ्या वाटच्या पण 2-3 शिव्या दे त्याला. अर्धा तास झाला यार, हा माणूस मला फक्त माझं नावच विचारतोय, ते पण माझ्या तोंडात रुमाल घालून. तुला हवं ते सगळं सांगतो मी. फक्त बाहेर कोणाला सांगू नका तुम्ही मला किडनॅप केलंय. तुमचं माहित नाही, माझी अब्रू मात्र नक्की जाईल. प्लीज एवढं करा माझ्यासाठी, प्लीज. आईला, काय एक नंबर माणूस आहे राव तू. एकच नंबर माणूस आहे. तू मुद्दामून त्या तोंडात रुमाल कोंबून ठेवला की नाही, जाणी करून तो इतकं चिडीला यावा की त्याने तुला सगळं सांगावं. काय एक नंबर डिफेक्टिव्ह माणूस आहे राव तू, खरंच. बघितलं. अरे तूच मला ओळखलंस रे मित्रा. फायनली मला एक चांगला माणूस मिळाला, ज्याला माझ्यातला डिटेक्टिव्ह कळला. अरे खरा हिरा कोण असतो ते अशा लोकांना कळतं. अरे जिंकलंस मित्रा, मन जिंकलंस माझं. हे सगळं खरंय, पण याचं नाव काय? याचं नाव जगाला कधी कळणार? पार्ट 2 मध्ये. मी सज्जन. तुला लाज नाही वाटत रे? हा, चोर असून स्वतःला सज्जन म्हणायला तुला लाज नाही वाटत? निर्लज्ज कुठला. अरे मूर्खांनो, माझं नाव सज्जन खरे. शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे खरे सज्जन. देवा, काय दिवस आलेत. नावाने सज्जन आणि कर्माने रावण. शी. खरं बोल खरे, कोण आहेस रे तू? मी एक ऍक्टर आहे. काय? गेले 1500 एपिसोड मी फक्त किरकोळ पोलीसवाल्यांचीच कामं करतोय. इतकं की तो कॉस्ट्युम पण मी माझ्या मापाचा शिवून घेतलाय, म्हणजे त्याच्या भाड्याचे पैसे चावून खाता येतील. माझी परिस्थिती इतकी बिघडली आणि त्याच्यानंतर मला कामं येणं पण बंद झालं आणि मला दुसरं काही करता पण येत नव्हतं. म्हणून मी लोकांना डिजिटल अरेस्ट करून पैसे कमवणं चालू केलं. मग तुझा त्या ब्रह्मराक्षसाशी काय संबंध आहे रे? काम शोधत असताना मला व्हॉट्सअपवरती एक रिक्वायरमेंट आली. तिथे त्यांना एक पोलीस इन्स्पेक्टर हवा होता. त्यांनी दिलेल्या ईमेल आयडीवर मी माझ्या कामांच्या लिंक्स टाकल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला एक सिक्रेट मेसेजिंग ॲप डाउनलोड करायला सांगितलं. तो ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यांनी मला मिशन रॉबिन हुडची संकल्पना सांगितली. रॉबिन हुड अंतर्गत आम्ही भ्रष्ट आणि देशद्रोही लोकांना डिजिटल अरेस्ट करणार होतो. हे लुटलेले पैसे आम्ही गोरगरिबांमध्ये वाटणार होतो. त्या लुटलेल्या पैशाचं 40% देण्याचं त्यांनी मला ठरवलं होतं. 3 वर्ष काहीही काम नसल्यामुळे मी हे काम स्वीकारलं आणि माझ्या सेफ्टीची जबाबदारी पण त्यांनी घेतली होती. आता याच्या पुढे माझं काम करणं सुरू होतं.
तो मला ठरलेल्या टार्गेट्सची सगळी सखोल माहिती आणि डिटेल्स पाठवायचा. त्याचा पूर्ण अभ्यास करून मी त्या लोकांना चीट करायचो. मला पहिल्याच डिजिटल अरेस्टमध्ये इतके पैसे मिळाले की मला पैशाची चटक लागली. तो मला टार्गेट्स देत गेला आणि मी लोकांना फसवत गेलो. पण एक दिवस न्यूजपेपरमध्ये आम्ही फसवलेल्या माणसांनी आत्महत्या केली अशी बातमी आली. ती वाचल्यानंतर मला कळालं की त्याच्या विरोधात असलेले सगळे दस्तावेज, सगळे डॉक्युमेंट्स हे खोटे होते आणि हे सगळं ब्रह्म राक्षस नावाच्या एका सायबर क्रिमिनलने केलं होतं. मी घाबरलो आणि मी ठरवलं की आपण हे काम सोडायचं. पण हे सोडण्याआधी त्यांनी मला एक शेवटचं टार्गेट दिलं. त्या टार्गेटचं नाव होतं दत्ता भिडे, जे की एक पोलीस इन्स्पेक्टर होते. अरे त्याने तर तुझा बळीच दिला. मग आता तू आम्हाला मदत कर, म्हणजे यातनं निर्दोष सुटायला आम्ही तुझी हेल्प करू. आमचे मेसेजेस तर वाचल्यावर डिसअपिअर व्हायचे, पण मी त्यांच्या मोबाईल नंबर, ईमेल आयडी, अकाउंट डिटेल्स, सर्व टार्गेट्सची माहिती, त्यांच्या विरोधात असणारे डॉक्युमेंट्स आणि त्यांचे मोबाईल नंबर हे सगळे तुम्हाला देऊ शकतो. अजून काही? कॉल रेकॉर्डिंग्स, व्हॉइस नोट्स वगैरे, काही मेसेजेस? हनी ट्रॅप. काय? हनी ट्रॅप? त्यांनी मला एक व्हॉइस नोट पाठवली होती काही दिवसांपूर्वी. ज्या व्हॉइस नोट मध्ये मागून एक बाई हनी ट्रॅपचा उल्लेख करत होती. त्याने तिला लगेच गप्प केलं आणि नंतर त्याने ती व्हॉइस नोट पण डिलीट केली. तू कुठे हरवलाय? अरे मी नाही हरवलोय, हा तुझा लवर सांताक्रूज हरवलाय. बघ. अरे मागच्या वेळेला तो हरवला होता तेव्हा 2 दिवसांनी सापडला होता. आता काय करूया? चल जयेश, त्याला शोधू चल. अरे पण ह्याचं काय करायचं? हे मला घेऊन चला, मला इथेच ठेवणार का 2 दिवस? तू काही मस्ती केली तर आम्ही आधी त्याला शोधून येतो, मग तुला सोडू आणि पुरावे घेऊ. हो. इथेच बस, थांब. जयेश चल 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 जयेश चल. अरे सांताक्रूज संतू. सांतू. ऐक ना, सज्जनला तू अडकवलंस, पण त्याच्याकडे आपला ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर होता. तो ट्रॅक करत पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले तर? सुप्रिया, यात तू टेन्शन घेऊ नको. आपण जे फोन नंबर यूज केले की नाही ते व्हर्च्युअल डिस्पोजेबल होते, केव्हाच डिलीट केले. आणि जे ईमेल ॲड्रेस वापरले ते फेक होते. VPN वापरल्यामुळे पोलिसांना आपला IP ॲड्रेस ट्रॅक करता येणारच नाही. नाही, पण व्हॉट अबाउट अकाउंट डिटेल्स? अरे यार, सज्जनला दिलेले सगळे अकाउंट नंबर्स उस्मान भाईच्या माणसांचे होते. आणि ही माणसं कोण आहेत माहितीये? हे घुसखोर होते, बांगलादेशी, पाकिस्तानी, नेपाळी. त्यांनी फेक आधार कार्ड काढलं, अकाउंट्स खोलले, पैसे विथड्रॉ केले, आपले पैसे आपल्याला पाठवले आणि त्यांच्या देशात निघून पण गेले. आपला उस्मान भाई सुद्धा आता चाललाय परदेशात. ते आता पोलिसांच्या अखत्यारीतच नाहीयेत. सो वी आर अनट्रेसेबल. तू ही गोष्ट मला किती वेळा विचारणार आहेस? तसं नाही रे, माहित नाही का, पण यावेळेस ना मला जराशी भीती वाटतेय. म्हणजे आपण तर सगळी तयारी केली आहे, पण मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय, काहीतरी मिस्टेक होतीये आणि नेमकी काय तेच मला कळत नाहीये. म्हणून मी परत विचारते, जेणेकरून काहीतरी सापडेल, काहीतरी. मिस्टर ब्रह्म राक्षस, व्हाट्स द अपडेट ऑन आवर मिशन? मुझ पे मेरी फौज का प्रेशर है, टाइम इज रनिंग आउट. शिकार जाल में फंस चुका है. 3 दिन के बाद आपको सारे डॉक्यूमेंट्स मिल जाएंगे. बट व्हाट अबाउट माय पेमेंट? इमीडिएट पेमेंट 500 crores as agreed. अब मेरे चार्जेस बढ़ चुके हैं. नाउ इट्स 750 करोड़. What? How dare you? ये बॉम्ब ब्लास्ट से पहले के चार्जेस थे, अब आई वांट मोर. This is unacceptable. डील और नो डील? तुम्हारी मजाल कैसे हुई हमें प्रेशराइज करने की? डील और नो डील? तुम ये नहीं कर सकते. डील और नो डील? डील. पर अगर तुम नाकामयाब रहे, पैसे तैयार रखना. बाय. सो सुप्रिया, तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोणीही पकडू शकत नाही. त्यामुळे तू खमकी राहा, ठीक आहे? बाकीचं मी बघून घेईन. चला
प्लॅन एकदा रिवाईज करूयात. बोल. हो. ओके. सो प्लॅन ए, ठरल्याप्रमाणे सेल्फ सर्व्हिस असलेल्या रेस्टॉरंटमध्ये त्याला डेटसाठी बोलवायचं. तिथे गेल्यानंतर त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि मग त्याच्या फोनमध्ये आमच्या दोघांचा सेल्फी घ्यायचा. तो सेल्फी त्याच्या फोनमधून माझ्या फोनमध्ये ब्लूटूथने ट्रान्सफर करण्याच्या बहाण्याने त्याला त्याचा फोन अनलॉक करायला लावायचा. आता डेटिंग ॲपच्या चॅट्समध्ये फोटो शेअरिंगचा ऑप्शन नसल्याने आणि बायको मेसेज चेक करते या भीतीने तो मला हे करू देईल. या दरम्यान एखादा पदार्थ ऑर्डर करण्यासाठी त्याला ऑर्डर करायला तिकडे पाठवायचं आणि मग त्याच्या फोनमधून माझा फोटो डिलीट करायचा आणि ब्लूटूथने त्याच्या फोनमध्ये आपले स्पायवेअर आणि रिमोट कंट्रोल ॲप ट्रान्सफर करून इन्स्टॉल करायचे आणि APK फाईल डिलीट करायची. इन केस प्लॅन ए फेल झालाच तर प्लॅन बी, तो तिकडे ऑर्डर करायला गेल्यानंतर त्याच्या ड्रिंकमध्ये बेहोशीचं औषध टाकायचं आणि मग त्याला बेशुद्धी यायला लागली की पटकन तिथून निघायचं हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, त्याचा फोन घ्यायचा आणि त्याला रस्त्यावर कुठेतरी टाकून द्यायचं आणि पुढे तू बघून घेशील. बरं झालं दादाने सज्जनला नेलं, नाहीतर तो तर उपाशीच मेला असता. 2 दिवस लागले रे संतूला शोधायला. बापरे, थकली मी आता. तुझ्यासारखी मूर्ख मुलगी तूच. हो, तूच त्या सांताक्रूजच्या मागे पडते. ते म्हणजे आपलं अहोभाग्य की त्याला केसशी निगडीत गोष्टी लक्षात राहतात. तेवढाच उपयोग आहे त्याचा. तुला माहिती आहे, त्याला मी आज दिसले तेव्हा त्याने चक्क मला माझ्या नावाने हाक मारली. आणि हीच तर गंमत आहे रे त्याची. तो सगळं विसरतो पण महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो. मला पण. चुकीच्या वेळेस काय विसरायचं ते तो लक्षात ठेवतो. बरं बरं, जाऊ दे. तुझ्या केसचं काय झालं आणि तपास कुठेपर्यंत लागला? माझी केस तपास करून काहीही फायदा झालेला नाही. का? त्याचं कारण असं आहे की जेव्हा सोमनाथ जाधवच्या हार्ड ड्राईव्हचा तपास मी केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा जो ब्रह्मराक्षस आहे हा भलताच हुशार माणूस आहे. त्याच्या प्रत्येक विक्टिमला त्रास देताना त्याने वेगळे नंबर्स, वेगळे ईमेल IDs, वेगळं VPN ॲड्रेस हे सगळं वापरलंय. त्याने पूर्ण दक्षता बाळगली आहे की कोणीही त्याला ट्रेस करू शकणार नाही. शेवटी मी हे ठरवलं की मला नाही जमणार आहे ही केस. जयेश मुक्ता सुधीर वांडच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडची केस आहे ही. माझी लायकीच नाही त्या ब्रह्मराक्षसाला पकडण्याची. मी दत्ताला आणि पोलिसांना ते हार्ड ड्राईव्ह सुपूर्द केलं. दत्ता म्हणतोय की तो सायबर क्राईम युनिट बरोबर कोऑर्डिनेट करेल आणि तेच काय आता बघतील, ते ठरवतील. तुम्हाला विनम्रता शोभत नाही डिटेक्टिव्ह वांड. हे बघ, आयुष्यात अशा भरपूर केसेस येतील ज्या तू सॉल्व्ह करशील, पण असं खचून नाही जायचं. इट्स ओके, होत असतं. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. पण मला थोडं विचित्र वाटतंय. म्हणजे तुझ्या तोंडून कौतुक ऐकण्याची सवय नाही ना. म्हणजे मळमळल्यासारखं होत आहे मला. मला असं वाटतं जास्वंदी की तू शिव्याच दे. त्याची सवय झाली आहे मला आता. बरं झालं, इतकं खोटं बोलायची सवय नाहीये मला. बरं जाऊ दे. तुझी ती फालतू ॲड बघून चक्क एक बाई डोक्यावर पडली. तिने मला फोन केला होता आणि ते काय, तिचं नाव मिसेस बेडेकर. ती मला बोलली की तिच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर चालू आहेत आणि ते आपल्याला पकडायचे आहेत. आणि त्यामुळे तिने मला कॉन्टॅक्ट केला की आपण ही केस सॉल्व्ह करू शकतो म्हणून. मग आपण ही केस घेऊया का? हो माय गॉड. म्हणजे
जेम्स वांडचे इतके चांगले दिवस आले की एक केस सोडत नाही तर दुसरी केस हाती आली. ओ माय गॉड, आय एम सो बिझी जास्वंदी. मला बेडेकरच्या केसच्या डिटेल्स देशील का? झाली नाटकी करून? हो, करूया आपण केस आता सॉल्व. जरूर. चला मग. डॉक्टर राकेश बेडेकर, वय 45, हेड ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी ॲट इंडियन डिफेन्स ऑर्गनायझेशन. अतिशय हुशार, विवाहित, पण काही वेडा. अरे देवा, हे काय आहे? इथे तर मीच हनी ट्रॅप झालीये. हाय टीना. हाय. बस. हो. यु नो व्हॉट टीना, हा? म्हणजे मी तुला भेटलो ना, मला खरंच खूप छान वाटलं ग. म्हणजे अगदी मी असा यंग आणि बॅचलर असा फील आला मला. यू आर यंग ॲट हार्ट सर. म्हणजे हुशारी आहे, अनुभव आहे, अँड यू लुक रिअली हँडसम. यू आर अ डेडली कॉम्बो. हो ना, हो की नाही? अगं मी तेच सांगतोय, हा कॉम्बो आहे ना, तुला आजकालच्या मुलांमध्ये मिळूच शकत नाही बघ. अशक्य सर. हा, तेच तर शक्यच सांगतोय. नाही. मी तर काय म्हणते माहितीये का, हा. तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये येऊन एखादं गेस्ट लेक्चर का नाही घेत? नाही नाही, ते मला शक्य नाही. का? अगं म्हणजे तुझ्या सायबर सिक्युरिटीच्या प्रोग्राम मध्ये मी तुला मदत केली, पण खरं सांगू, माझा आनंद आहे ना, हा तुझ्यात आहे ग. तूच माझा आनंद आहेस. तुझ्याशिवाय मला कशातच आनंद वाटत नाही. हा. नाही म्हणजे बरं झालं की तुम्हीच नाही म्हणालात. का? म्हणजे मी तुमची टेस्ट घेत होते ना. टेस्ट? कसली? लॉयल्टी टेस्ट. ओ, म्हणजे मी बघत होते की तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये येऊन दुसरी टीना शोधण्याची सुवर्ण संधी स्वीकारता की प्रामाणिकपणे नकार देता? मीच मूर्ख आहे, चांगली संधी घालवली. काय? नाही नाही, तू योग्य बोलतेस. तेच ना, पण तुम्ही एकदम प्रामाणिक निघाला तो सर. हो हो. म्हणजे बघा, तुम्ही या जन्मात तरी एक पत्नी आणि एक प्रेयसी असंच व्रत केलेलं अगदी दिसतंय. अगदी. म्हणजे तुमची एक्झिस्टिंग बायको मीना आणि मी तुमची प्रेयसी टीना. तुम्ही एकदम देव आहात हो सर, देव. टीना, अगं माझ्यासारखा भोळासा माणूस तुला शोधून सापडायचा नाही. मी खरंच खूप साधा आहे ग. हो, नाहीच सापडणार. हा? म्हणजे तुम्ही युनिक आहात सर, युनिक. तो तर मी आहेच ग. ओ माय गॉड, द राम भोसले सर, मराठी सुपरस्टार राम भोसले सर. सर, आय एम युअर बिग फॅन सर. सर, माझा कुत्रा, माझी मांजर, माझं गाढव, आम्ही सगळे तुमचे खूप मोठे फॅन आहोत सर. आय एम Calm युअर बिग down, फॅन calm सर. down, calm down, Sir, calm down, तुम्ही- ladies. सर, तुम्ही ऍक्टर आहात? तुम्ही जो समजताय मी तो नाही. मग म्हणजे राम भोसले मराठी सुपरस्टार हा माझा जुळा भाऊ. तुम्ही खोटं बोलताय ना? मी का खोटं बोलू? हा, ऑफकोर्स त्याच्यापेक्षा मी जास्त हँडसम आहे. पण माझे आई आणि माझे बाबा यांनी माझ्या चुलत काकांना त्याला दत्तक दिलं होतं. बाय द वे, मी डॉक्टर बेडेकर, आयडीओ सायंटिस्ट. सर, हे ऐकून तर मला तुम्हाला साष्टांग दंडवत घालावं नाही नाही, राहू दे, राहू दे. सर, हिज आर्ट इज आर्ट, हं. बट युअर आर्ट इज सायन्स सर. एक सेल्फी घेऊया. सेल्फी? एक selfie, sir. एक मिनिट, सेल्फी कशासाठी? सर, मी तुमच्यासोबत सेल्फी काढीन हा. आणि त्या फोटोच्या खाली लिहीन हा. द राम भोसले सर. हा. आणि जेव्हा मी तो फोटो सोशल मीडियावर टाकेल तेव्हा खरेवाले राम भोसले म्हणतील, हा तर मी नाहीच आहे. हा. मग सोशल मीडियावरती राड आणि ड्रामा होणार आणि मी फेमस होणार सर. यस. एक फोटो सर, एक मिनिट, एक सेल्फी. मिनिट. हा. पण त्या फोटोच्या खाली विश्लेषण टाकताना लिहायचं बरं का, की हे राम भोसलेंचे भाऊ आहेत, दिसायला फक्त सिमिलर, पण हे जास्त हँडसम आहेत म्हणून. निर्विवाद सर. येस, आहेच मी. एक सेल्फी. घे ना, घे ना, घे ना. ओके Yes. सर, बाय सर, बाय. थँक्यू. कोण होती ही? फिलिंग जलस. ये हे बघ, हे काय मला एक्स्ट्राचं अटेन्शन जे काय मिळतंय ना, याची तुला हळूहळू आहे ना आता सवय करून घ्यावी लागेल. पण एक मात्र नक्की,
फ्युचरमध्ये माझं अटेन्शन तुझ्यावरतीच असेल. हा हा बरोबर आहे. मी काय म्हणत होते की ऑर्डर मला करायची तर का खूप कसं काहीतरी? कसं काही करावं वाटतंय. ऑर्डर करूया का? सर नो, सर नो, नो, तुम्ही नो. चक्क तुम्ही ते आज साक्षात. आता आपण कोण हे बघा. जर काही महत्वाचं काम असेल तरच इथे थांबा. आणि ते मिस्टर राम भोसले म्हणजे मी नाही. अहो सर मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही आयडिओ एक्सपर्ट डॉक्टर राकेश बेडेकर. मी तुमचा पॉडकास्ट बघितलाय त्या चॅनलवर. माझी सर्वात लहान बरं का हा पॉडकास्ट चॅनल होता ना. तुम्ही होता ना त्याच्यावर. हो हो हो. बघ मी तुला मगाशी म्हटलं ना, ही आजची पिढीच प्रचंड हुशार आहे. वा 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 छान छान. अरे बस बस बस. सर 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 समजून घ्या. ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी बसतोय. हा. तुम्ही म्हणताय म्हणून मी बसतोय. पण त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट आदर जरा सुद्धा कमी होतोय सर. अरे दादा बस ना. हो तसं तर आम्ही डेटवर आलो होतो हं. पण यांच्या प्रसिद्धीची मला आत्ताच अपडेट मिळाली. ते काय ना सेलिब्रिटी लोकांना काही प्रायव्हसी नसतेच नाही का? हो मी या शहरात वर्ल्ड फेमस आहे अगदी. हो पण मॅडम ऍक्च्युली काय की मी तुम्हाला थोडंसं डिस्टर्बच करतोय नाही का. ऍक्च्युली करतोयच बर का हो, डिस्टर्ब. हो. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होत असेल तर मी थोडा अजून त्रास देतो. अरे तसं काय नाही. ते मग मगाशी तू काहीतरी पॉडकास्ट विषयी बोलत होतास ते बोल ना. हो सर हो. तुमचा तो पॉडकास्ट हा. तुमचा पॉडकास्ट मी अजिबात बघितला नसता. अजिबातच नाही. पण काय झालं की माझ्या भाच्याने तुम्हाला बळजबरीपणे पाहायला लावला सर. मग मला समजलं. काय समजलं. सर तुम्हाला काय सांगू सर. मला समजलं सर की त्या दिवसापासून तो तुमच्या हुशारीकडे पाहून तुमच्या नॉलेजकडे पाहून इतका वेडा झाला की त्या दिवसापासून त्यांनी कच्च्या भाज्या खायचं ठरवलं. त्याने रॉ एजंट व्हायचं ठरवलं सर. कच्च्या भाज्या. हो ते का बरं. तो म्हणाला की रॉ एजंट बनल्यावर मला इकडे तिकडे लपून छपून बसावं लागलं तर मला चांगलं अन्न मिळणार नाही. म्हणून मी आजपासूनच कच्च्या भाज्या खाण्याची सवय करतो. रॉ व्हेजिटेबल्स रॉ एजंट. एक मिनिट. हो तुम्ही युट्यूबचा एखादा प्रँक वगैरे करत नाहीत ना आमच्यावर. कॅमेरा वगैरे लपवलायत का कुठे. सर यू कॉट मी सर. तुम्ही मला लगेच पकडलं. सर आमचं वेल विशर नावाचं युट्यूब चॅनल आहे. राकेश आपण डेटवर आलोय ना. एक मिनिट डार्लिंग. तुमचा वेलविशर नावाचं चॅनल आहे आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांना त्रास देताय. ओ सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वेल विशर म्हणजे मराठीत आपण म्हणतो ना शुभचिंतक तसं नव्हे. मग तो आमच्या गावातला एक फेमस किस्सा आहे. काय फालतूपणा आहे हा. ओ मॅडम तो आमच्या गावातला एक फेमस किस्सा आहे. 2 मिनिटं लागतील. ऐकवतो प्लीज प्लीज. आमच्या गावात ना एक विहीर होती. विहीर म्हणजे इंग्लिश मध्ये वेल ठीक आहे. आणि विश म्हणजे मराठीमध्ये इच्छा. तर एक बेवडा माणूस होता. तो रोज त्या विहिरीजवळ जाऊन स्वतःच्या इच्छा व्यक्त करायचा. म्हणून त्या विहिरीचं नाव वेलविशर पडलं. इच्छा पूर्ण करणारी विहीर. आणि त्याची शेवटची इच्छा काय होती माहितीये का की त्याला मरायचं होतं. आणि त्याच विहिरीमध्ये त्याने आत्महत्या केली. म्हणजे त्या विहिरीने त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली नाही का. म्हणूनच त्या विहिरीचं नाव पडलं वेलविशर. आणि त्या फेमस विहिरीवर आम्ही आमच्या युट्यूब चॅनलचं नाव ठेवलं सर. वेलविशर युट्यूब चॅनल. आहे का नाही इंटरेस्टिंग. आहे का नाही मस्त. मित्रा. हो सर. तू एक काम कर. बोला ना. ते जे तुझं गाव आहे ना त्या गावात जायचं. हा मराठी मधलं विष आहे ना ते प्यायचं. हो. आणि इंग्लिश मधल्या वेल मध्ये जाऊन जीव दे. काय माणूस आहे हा. मॅडम सर माझ्यावर जरा रागवलेत वाटतं. अरे वा फार लवकर कळालं तुम्हाला. नाही मी तुम्हाला खूपच त्रास दिला. आता अजून त्रास नाही देणार. मी एक काम करतो. मी जातो ते झाडी डोंगर मागे काय ओके मस्त चाललंय ना ते सगळं बघून येतो. मी येतो. जा राम ना. राम राम या. राम राम. काय नमुना होता हा. जाऊ दे ना. आपल्याला पुढे जाऊन आठवून हसायला एक किस्सा झाला नाही का. किती स्वीटच ग तू. खरं सांगू जर माझं लग्न व्हायच्या आधी तुम्हाला भेटली असतीस ना तर मी खरंच तुझ्याशीच लग्न केलं असतं ग. अहो सर तेव्हा मी शाळेत होते. हो का. असू दे. मी काय म्हणतो आपण एक सेल्फी घ्यायचा का. हा सेल्फी घेऊया. अगं काय हा माझा मोबाईल नाहीये. त्या माणसाने तर नाही चोरला. अगं दोन्ही मोबाईलचे डिस्प्ले ब्लॅक असल्यामुळे कदाचित तो घेऊन गेला. हो हे थांब.
ए थांब थांब. माझा मोबाईल कुठे आहे? सर हा तुमचा मोबाईल आहे? अरे मला माहित नव्हतं. आणि या तुझ्या मोबाईल मध्ये माझं रेकॉर्डिंग का करत होतास? सर मी रेकॉर्डिंग केलं. कसलं रेकॉर्डिंग? मी काहीच नाही केलंय. खोटं बोलायचं नाही या. हा? शिस्तीत हे रेकॉर्डिंग डिलीट कर, तरच तुझा मोबाईल तुला देईन. सर मी तुमचा फॅन आहे. माझा भाचा तुमचा फॅन आहे. अख्खं खानदान तुमचं फॅन आहे सर. मी कसं डिलीट करणार? तुमचा आवाज आहे त्याच्यात. तुमचा आवाज. नाही नाही, तू माझ्या परमिशन शिवाय रेकॉर्डिंग केलेस. एक काम कर, ही क्लिप डिलीट कर. मी तुझा फोन तुला देतो. हवं तर तुझ्या भाच्यासाठी मी दुसरा रेकॉर्ड करून पाठवतो ना. नाही सर, मग आपण एक काम करूया. तो फोन जो आहे ना तो तुम्ही फेका जाळा, काय करायचंय ते करा. तुमचा हा जो फोन आहे ज्यात तुमचे फोटो व्हिडिओ सगळं आहे ना सर, हा मी आठवण म्हणून ठेवतो माझ्याकडे सर. हे बघ, शहाणपणा करायचा नाही फार, हो. नाहीतर पोलिसांना बोलवेन आणि त्यांच्या ताब्यात देईन तुला. सर तुम्ही काही करा पण मी हा फोन देणार नाही. माझा फोन मला दे. नाही देणार. हे तुझा फोन नाही दे. देणार. हा माझा फोन मला नाही दे. सर. माझा फोन मला दे. आय रिस्पेक्ट यू सर. माझा फोन मला आय दे. युअर फॅन सर. माझा फोन मला दे. काय बिंडोक माणसं आहेत. कोण खेचताना कोण डान्स करतं? हॅलो, काय चाललंय तिकडं? मला अजून त्याच्या फोनचा ऍक्सेस का नाही मिळाला? अरे एक बावळट माणूस इथे आला होता आणि त्यांनी आम्हाला खूप इरिटेट केलं आणि नेमका त्याचा आणि बेडेकरचा फोन एक्सचेंज झाला आणि आता ते दोघं फोनवरून भांडतायत, सोडतच नाहीयेत फोन. अगं मग तू जा तिथे आणि सॉर्ट आउट कर ना. ए नाही 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 नाही, एक बावळट माणूस आणि दुसरा बाई वेडा, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचे भांडणं सोडवण्यात मी माझं डोकं नाही पकवणार आहे. ते तू बघ. ए बाई, हा काय परीक्षेतला ऑप्शनल क्वेश्चन नाहीये की जो जमत नाहीये म्हणून सोडवलंच नाही. हे बघ, दिस इज अ मिशन आणि आपण शब्द दिलाय माहितीये ना. ए बाबा, इथे बसून त्याची तारीफ करणं किती कठीण आहे ना, तुला नाही कळणार. आणि हे बघ, तू म्हणला होतास ना काही गडबड झाली तर मी बघून घेईन. मग आता तू तुझं निस्तार बाबा, ठेव फोन. अबे तोंडाव कट. अरे तुझ्याकडे भीक मागतो. अरे दे मोबाईल. माझा मोबाईल मला दे. माझा मोबाईल देतोस की नाही? अरे सर मोबाईल चोर. मोबाईल चोर. थांब. थांब. मिस्टर चिंदी चोर, आमचा मोबाईल परत कर. ऍक्शन सिक्वेन्स नाही, चेसिंग सिक्वेन्स नाही. हे माझे पार्टनर मला दगा देते. पोलीस वेळेवर येतात. मी आत्ताच गोव्यावरून आलो. मजा आली ना? आता काय? ए मी खलनायकर या फिल्मचा. हे बरोबर नाही. हा माझ्या बरोबर धोका आहे. धोका आहे. ए गपे, शटअप. अपमान असायला मान असावा लागतो. हा तू तर एक नंबरचा चिंदी चोर आहे, मोबाईल चोर आहे. तू कोण आहेस रे तुझा अपमान करायला? मी हो मी चिंदी चोर. हो. हो. अरे तू मला खरं सांग, हा. तू मला ओळखतोच ना या अख्ख्या जगात ज्याला कुणी पकडू शकत नाही, हे? त्याला तू कसा पकडलास? अरे मी तुला पकडायला आलोच तर नव्हतो. मी या बेडेकरला पकडायला आलो होतो. मला? हा लफडेबाज एक नंबरचा बेडेकर. याच्या बायकोने मला फोन केला आणि ती काय म्हणते की माझा नवरा लफडी करत फिरतोय, त्याच्या विरोधात पुरावे गोळा करा. आणि त्यासाठी मी त्याचा मोबाईल चोरत होतो. तेवढ्यात तूच माझ्याकडनं तो चोरलास. हा आणि कोण आहे रे तू? कोण लागून गेलास तू? तुला पकडायला तू काय ब्रह्मराक्षस लागून गेला का रे? मीच ब्रह्मराक्षस आहे. मीच ब्रह्मराक्षस आहे. मीच आहे. अरे मी सांगतो तुला. थांब, मोबाईल कसेट चोरतो. हा तुला माहिती यात काय? यार मीच आहे रे तो मीच आहे. ओ साहेब, हो. ओ साहेब, तुम्ही तरी सांगा, मीच आहे तो. हो. अरे एवढा जयेश. तरी मान द्या. हो. नाही, बरोबर आहे. जयेश अरे म्हणतायत ते. नाही दत्ता नाही, अजिबात ऐकणार नाही मी. अरे काय दिवस आले रे. अरे रस्त्यावरचा एखादा शुल्लक माणूस, एखादा फडतूस चिंदी चोर स्वतःला ब्रह्मराक्षस समजतो. मीच आहे रे. अरे कुठे तो एवढा मोठा ब्रह्मराक्षस, एवढा मोठा सायबर क्रिमिनल जिनियस माणूस, 1500 कोटीची चोरी करणारा ब्रह्मराक्षस. आणि कुठे हा? याला धड मोबाईल चोरता येईना. अरे हा त्या ब्रह्मराक्षसचा अपमान आहे. हा जेम्स वांडच्या शत्रूचा अपमान आहे. दत्ता माझा ऐक,
याला माझ्यापासून लांब घेऊन जा जेम्स चालेल. वांड पासून चालेल. लांब. चित्रपटाचा लेखक तू मला दगा दिलास, माझ्यावर अन्याय केलास. हे बघ, एवढा चांगला ट्रॅक बिल्ड केलास माझा, आणि फक्त क्षुल्लक विनोदासाठी माझा बळी घेतलास रे. चल बाकीचं मी म्हणून तुला माफ नाही करणार, चल. माफ नाही चल करणार. चल घेऊन जा, घेऊन जा घेऊन जा. चल चल घेऊन जा. घेऊन जा जरा. जयेश, येस तुझं काय करायचं रे? तुझं कौतुक करू की तुझे केस उपटू मला काहीच कळत नाहीये. तू जगातला पहिला डिटेक्टिव्ह आहेस ज्याची केस सॉल्व्ह झालीये आणि त्यालाच माहित नाही की त्याची केस सॉल्व्ह झालीये. तुला काय वाटतं मला माहित नव्हतं की तोच ब्रह्म राक्षस आहे? म्हणजे सांगा मिस्टर बेडेकर की फक्त लफडी नव्हती, आणखीन बरंच काही होतं त्या मोबाईल मध्ये. हो वाचवलंस रे बाबा. अरे या माझ्या मोबाईल मध्ये ऑपरेशन S 2.0 चे सगळे डिटेल्स आहेत, ज्यामध्ये सगळे वेपन्सचे डिझाईन्स असतील, सगळे ईमेल्स असतील, What? सगळे मेसेजेस असतील. जर हा मोबाईल पकडला गेला असता तर भारत देशाला धोका प्राप्त झाला असता. पण तुला कसं हे कळलंय? आता ते सगळं आपण कॉफीवर बोलूया. हा तुझा मोबाईल घे, कॉफी प्या, काय करायचं ते करा. बाबा तुझ्या पाया पडतो, माझ्या बायकोला काही सांगू नको, असं परत कधीच चूक करणार नाही. ताई मला माफ कर, मी येतो. चल मी बाय. यांचा रोल संपला. हा. चला आपण तिकडे जाऊन व्हेज रोल खाऊया आणि कॉफी पिऊया. हो तू खाई मला कॉफी काय विथ मिस्टर सांगितलं? वांड. तुम्ही चीटिंग करता यार. प्रत्येक गुन्हेगार हा कितीही तरबेज असला तरी सुद्धा त्याच्याकडनं काही चुका होतात, तो काही पुरावे सोडतो. आणि ब्रह्मराक्षसकडनं हीच चूक झाली. त्याने एका मराठी न्यूजपेपरच्या क्राईम रिपोर्टरला धमकी दिली, ज्याचं लोकेशन होतं पुणे. पुणे आवृत्तीचा क्राईम रिपोर्टर आहे सोमनाथ जाधव. त्याला धमकी दिली. नुसतं तेवढंच नाही, सोमनाथ जाधवच्या हार्ड ड्राईव्हचा अभ्यास करताना आणि काही सायबर क्रिमिनल्सच्या क्राईम पॅटर्नचा अभ्यास करताना माझ्या हे लक्षात आलं की हे सगळे सायबर क्रिमिनल्स स्वतःच्या चोरीचे पैसे खोट्या बँक अकाउंटमध्ये जमा करतात. इलिगल बँक अकाउंट रेंटिंग एजन्सीज असतात. आणि अशीच एक बँकिंग एजन्सी होती जी या ब्रह्मराक्षसनी हायर केली होती. आणि या गोष्टीची कल्पना मी दत्ताला आधीच दिली होती, ज्यावेळेस मी त्याला हार्ड ड्राईव्ह दिलं त्यावेळेस. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलाही सायबर क्रिमिनल VPNचा वापर करून स्वतःची लोकेशन लपवू शकतो, पण तो हे लपवू शकत नाही की तो किती डेटा कन्झ्युम करतो आणि प्रायव्हेट ब्राउझिंग करतोय का. म्हणूनच मी दत्ताला आधीच सांगितलं की पुण्याच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे जा आणि त्यांच्याकडनं माहिती काढ की असं कोण आहे जो प्रचंड डेटा वापरतोय आणि प्रायव्हेट ब्राउझिंग करतोय का. कारण AIच्या मदतीने तो प्रचंड स्कॅम्स करत होता आणि एवढे स्कॅम्स करताना त्याला प्रचंड डेटा कन्झ्युम करावा लागेल. एक्झॅक्टली. सोमनाथकडनं मिळालेल्या हार्ड ड्राईव्हचा तपास सायबर क्राईम युनिटनं नीट केला. बाकी त्यांचा स्वतंत्र तपास हा बँक अकाउंट रेंटिंग एजन्सीजवर चालूच होता. पण त्याच्यामध्ये जे सगळे अकाउंट समोर आले ना, ते सगळे अकाउंट्स घुसखोरांचे होते. ओ, येस. आणि हीच एक्झॅक्टली त्या उस्मान खानच्या एजन्सीची मॉडस ऑपरेंटी होती. मग NIA आणि सायबर क्राईम युनिट यांच्या जॉईंट ऑपरेशनमध्ये आम्ही त्याला नेपाळमध्ये पकडला. आणि याच्या चौकशीत असं समोर आलं की हा ISI कडून या ब्रह्मराक्षसला उद्या तब्बल 750 कोटी ट्रान्सफर होणार होते. 750 कोटी? Yes. 750 कोटी? Really? आणि मग नंतर त्या सज्जनच्या हनी ट्रॅपवाल्या स्टेटमेंटमुळे ना सगळं पिक्चरच क्लिअर झालं. यु नो वॉट जास्वंती, काही वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी इंटेलिजन्स एजन्सीजनं आपल्या डिफेन्स फील्डमधल्या सगळ्या लोकांचे फोन असेच ट्रॅकिंगवर टाकले होते. सर्वात मोठी गंमत तेव्हा झाली जेव्हा बेडेकरची केस माझ्या हातात आली. डॉक्टर राकेश बेडेकर, आयडिओ सायंटिस्ट. मला आधीच डाऊट आला होता की बेडेकरचा या ब्रह्मराक्षसशी काहीतरी संबंध निश्चित येणार, कारण त्याचं बॅकग्राऊंडच तसं आहे. म्हणून मी दत्ताला आधीच सांगितलं की बेडेकरचा फोन ट्रॅक कर. राकेश बेडेकर आणि टीना यांचं अफेअर आणि त्यांचे प्रायव्हेट चॅट्स, त्यावरून मला संशय आला. टीना अर्थात सुप्रियाचा फोन आम्ही ट्रॅक करायला सुरुवात केली. त्याच्यातनं आमच्या लक्षात आलं तिचा IP ॲड्रेस आपल्याला सापडतो आणि तिचा IP ॲड्रेस एका अशा माणसासोबत लिंक्ड आहे जो प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा कन्झ्युम करतोय. ब्रह्मराक्षस अर्थात विनोद जेवढ्या मोठ्या प्रमाणात, जेवढ्या जास्त प्रमाणात AIचा वापर करून एवढ्या लोकांना गंडवतोय, एवढे मोठे मोठे स्कॅम करतोय, म्हणजे त्याला हाय डेटा कन्झम्पशन करण्याशिवाय पर्यायच नाही. आणि हा त्या इंडिव्हिज्युअल हाय डेटा कन्झ्युमर्सच्या पैकी एक होता ज्यांची माहिती दत्तानी मला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडनं दिली होती. मग आम्ही ठरवलं
की हे सगळे लिंक्स जर आपल्याला लागतायत आणि आपल्याला हनी ट्रॅपचा संशय येतोय तर आपण हा हनी ट्रॅप कुठल्याही परिस्थितीमध्ये फेल केलाच पाहिजे. येस, पण मी तुला खरं सांगू, मला ना पहिल्यांदा ना एका गुन्हेगारावर दया आली रे. नाही म्हणजे तो एवढा मोठा ब्रह्मराक्षस कसा ओक्साबोक्षी रडत होता. कचरा केलास रे तू त्याचा. हा, काय नीच आहात रे तुम्ही दोघं. तू तर शहाणा असून मूर्खासारखा वागलाय आणि त्या ब्रह्मराक्षसाला तू चिंधीचोर म्हणालाय. काय यार. आणि तुम्ही दोघांनी पण मला अंधारात ठेवलं. येड घेऊन पेडगावाला जाणं हीच तर आपली खरी स्टाईल आहे. आणि ही तर पहिलीच केस होती. आता पुढे बघा मी काय काय करतो ते. तो इसी नोट पे निकलते. चलो चला. लेट्स मूव. येस, चलो. खूप कामं बाकी आहे. चला. कम ऑन. तुझके तुला सांगितलं होतं सॉर्ट कर तुझ्या लेवलला सॉर्ट केलं असतं तर आपण दोघं वाचला असतो. ए गपे, अरे तू स्वतः ब्रह्मराक्षस असून काही सॉर्ट नाही करू शकला आणि मी काय करू शकणार होते. तरी तुला मी म्हटलं होतं हे मिशन आपण इथेच थांबूया, पण नाही, माझं कोण ऐकणार आहे. आला मोठा ब्रह्मराक्षस, बस आता खडी फोडत मूर्ख. अरे यार, अरे गप. आता रडून काय फायदा आहे.